सोलापूर भागातील कल्याण नगर इथं एका बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 40 तोळे सोनं आणि 1,20,000 रुपयांची रोकड असा मोठा ऐवज लंपास केला। जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर इथं सोमवारी रात्री एका बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 40 तोळे सोनं आणि 1,20,000ची रोकड असा मोठा ऐवज लंपास केला। कल्याण नगर भाग 2 मधील रहिवासी चंद्रकांत भांजे यांच्या घरी ही धाडसी चोरी झाली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। चंद्रकांत भांजे यांचं कुटुंब घराबाहेर गेलं होतं। याचाच गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केलं। चोरट्यांनी सुरुवातीला मुख्य दरवाजाच्या सेफ्टी ग्रिलची कडी तोडली। त्यानंतर आतील मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातील बेडरूममधील कपाटाचं लॉक तोडून त्यातील जवळपास 40 तोळे सोन्याचे दागिने आणि 1,20,000 रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून चोरटे फरार झाले। भांजे कुटुंब घरी परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला। घराची अवस्था आणि कपाटातील गायब झालेले दागिने तसंच रोकड पाहून त्यांना धक्काच बसला। त्यांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधला। या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। या परिसरात घरफोड्यांचं सत्र थांबवण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। या घटनेचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस अधिकारी करत आहेत। चंद्रकांत शुभोळा भांजे आहे, कल्याणनगर राहणारा आहे आणि प्लॉट नंबर 9798 आहे आणि सोमवारी म्हणजे मंगळवारी पहाटे चोरी झालेली आहे। घरात आम्ही गावाला गेलो होतो आणि माझा मुलगा येईपर्यंत दरवाजा उघडलेलं होतं आणि येऊन सर्व बघितलं। पुढचा कार्यक्रम पोलीस तक्रार दिलेली आहे आणि अंदाजे माझं सोनं 21.2 आणि मुलीचं बी सोनं आहे। त्याच्यामध्ये त्याचं मॅक्सिमम ते 20 ते 22 तोळा सोने गेलेले आहे आणि ते चौकशी करत आहे पोलीस।